आपण स्लोप ओव्हर स्लोप आपण ते स्ट्रेट लाईनचा स्लोप ओव्हर यूज कसा करायचा, स्लोपचा यूज होतो आपल्याला इंजिनिअरिंग फील्ड मध्ये. त्यानंतर अँगल बिटवीन दी टू लाईन्स वर कसं असते त्या ह्याच्यावर त्याचा रिलेशन असतो, रिलेशन बिटवीन टू लाईन्स व्हेरिएबल्स मध्ये आपण ते यूज करतोय. ठीक आहे. स्ट्रेट लाईन पहिल्यांदा आपण काय बघूया, डिस्टन्स काय, डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. दोन पॉइंट मधला डिस्टन्स कसं काढतो आपण, कोणाला माहितीये, आपण हे झालेलं आपल्याला आपण आर्टिकल शिकले असेल, बरोबर आहे. डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट a of x1 y1 and b of x2 y2. बरोबर आहे. या दोन पॉइंटचा डिस्टन्स आपण कसं काढतो, डिस्टन्स बिटवीन दी टू लाईन्स. त्या दोन लाईन मधला डिस्टन्स काय फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला x2 minus x1 square plus y2 minus y1 square. AB is equal to डिस्टन्स d आपण म्हणतोय a आणि b चा. दोन लाईन मध्ये दोन पॉइंट आहे, का a आणि b, या दोन्हीचा आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे याचा लाईनचा. ओके. काय असतं स्क्वेअर रूट मध्ये आपल्याला येतं x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. हे डिस्टन्स फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आपण हे डिस्टन्स फॉर्म्युला वगैरे आपण बघतोय. त्यानंतर स्ट्रेट लाईन म्हणजे नेमकं काय बघूया. स्ट्रेट लाईन म्हणजे काय, एक दोन, आता आपल्याला लाईन्स माहिती आहे बघूया कसं पण आपण लाईन म्हणतोय. प्रत्येक आपल्याला लाईन्स माहिती आहे, लाईन्स आणि स्ट्रेट लाईन मध्ये काय फरक आहे सांगतो बघा. कुठल्याही आपण लाईन म्हणू शकतो याला, आणि कसली लाईन असेल तर अगोदर कसं पण असू शकते, बरोबर आहे. हा सगळी लाईन्स आपण म्हणतोय. ओके. स्ट्रेट लाईन म्हणजे काय, हा लाईन म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दी टू लाईन्स. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स ना लाईन. स्ट्रेट लाईन म्हणजे काय माहिती आहे का, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स मध्ये जे आपण शॉर्टेस्ट डिस्टन्स असतो रे त्याला आपण काय म्हणतोय, स्ट्रेट लाईन म्हणतो. ओके. तर ही स्ट्रेट लाईन कसं पण असते, वाकडी पण असू शकते लाईन इथं, बरोबर आहे. पण त्या दोन लाईन मध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स असते, एकदम स्ट्रेट पाहिजे आपल्याला तिथं. त्या दोन पॉइंट मध्ये जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असते त्याला आपण काय म्हणतो, इथं स्ट्रेट लाईन म्हणतो. ओके. स्ट्रेट लाईन मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे, स्लोप कसा फाइंड करायचा हे बघायचं, लाईनचा स्लोप कसा काढायचा, त्यानंतर हा लाईनचं इक्वेशन कसं फाइंड करायचं ते एक बघायचं आपल्याला. आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि पॅरलल डिस्टन्स म्हणजे पॅरलल बिटवीन टू लाईन्स, परपेंडिक्युलर कंडिशन आपल्याला बघायचंय, पॅरलल कंडिशन बघायचंय. त्यानंतर तीन थेरम आहे, अँगल बिटवीन टू लाईन्स, ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स येतोय, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम पॉइंट टू लाईन असते, आणि डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. हा आपला 5-6 पॉइंट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इथं स्टडी करायचं. ओके. पहिल्यांदा आपण काय करूया, स्लोप ऑफ लाईन बघूया. फर्स्ट पॉइंट आहे इथं, त्याच्यामध्ये स्लोप ऑफ लाईन. स्ट्रेट लाईनचं डेफिनेशन काय आहे, आपली डायरेक्ट पॉइंट लक्षात. स्ट्रेट लाईन आणि लाईन मध्ये काय, लाईन मध्ये लाईन कसं पण होऊ शकते तिथं, बरोबर आहे. पण स्ट्रेट लाईन काय असते, जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतो दोन पॉइंट मध्ये तर आपण काय म्हणतोय, स्ट्रेट लाईन म्हणतोय. ओके. त्यानंतर फर्स्ट पॉइंट आहे त्याच्यामध्ये स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन. स्लोप म्हणजे दोन फॉर्म्युला मिळतो आपल्याला स्लोपचा. एक तर आपल्याला अँगल जर दिले असेल तिथं, ॲक्यूट अँगल जर असेल त्याला आपण तिथं स्लोप कसा काढायचा ती एक मिळतोय, आणि तिथे एक फॉर्म्युला तयार होतोय, आणि दुसरा एक होतोय स्लोप ऑफ बिटवीन दी टू पॉइंट्स. त्या दोन पॉइंट मध्ये आपल्याला काय करायचं, त्या स्लोप कसा काढायचा ती एक आपल्याला बघायचं आहे. दोन फॉर्म्युला आपल्याला इथं मिळतोय, आपण ती दोन्ही फॉर्म्युला लिहून घेणार आहे. फर्स्ट डेफिनेशन लिहून घ्या स्लोप ऑफ लाईनचा. इट इज अ टँजेंट. टँजेंट म्हणजे आपल्याला टँजेंट रेशिओ वगैरे आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये तिथं शिकणार आहे. सगळे ट्रिग्नोमेट्री रेशिओ मध्ये टँजेंट रेशिओ मध्ये येते सगळे तिथं. इट इज अ टँजेंट रेशिओ ऑफ एन अँगल made by the line with the positive x-axis. With
positive x-axis, that is, if theta is an angle, is the angle made by the line, angle made by the line with the positive, that is, theta is the angle made by the line with the positive x-axis, with the positive x-axis, then tan theta is slope of line. त्यावेळी काय असतो त्याचा tan theta हा स्लोप असतो, त्या लाईनचा स्लोप असतो हा tan theta. Therefore that is slope is denoted by small m, आपण denote करतोय, slope is denoted by m. Therefore slope is equal to, पहिला फॉर्म्युला मिळतो आपल्याला, slope of line is equal to, that is m is equal to, first formula येतोय tan theta. Okay, theta जर angle made by the angle, जर angle जर ते होत असेल तर तिथे theta मध्ये with the positive x-axis वरती, त्यावेळी tan theta काय असतो त्याचा स्लोप असतो त्या लाईनचा. ठीक आहे, that is slope is equal to m is equal to tan theta. आता ही tan theta फॉर्म्युला कधी यूज करायचा, तुम्हाला एक्झाम्पल मध्ये तिथं थीटाचा इंक्लिनेशन ऑफ थीटाचा तुम्हाला तिथं व्हॅल्यू दिला असेल, बरोबर आहे. थीटाचा डिग्री आपल्याला दिला असतात 45 डिग्री किंवा 60 डिग्री, तिथं अँगल मेड म्हणजे अँगल ते होत असतो तिथं, त्या लाईनचा आपल्याला तिथं स्लोप काढायचा असतो. ओके, त्यावेळेस स्लोप काढताना तुम्हाला त्या फॉर्म्युला यूज करायला लागते तिथं tan थीटाचा. that is slope is equal to, समजा 45 डिग्रीचा अँगल ते होत असेल तिथं, त्या स्लोप काय होतं तिथं, स्लोप m is equal to tan थीटा येतोय. थीटा जर आपल्याला दिला असेल तिथं tan 45 होतोय, tan 45 ची व्हॅल्यू काय असते 1 हे आपल्याला शक्यतो आपण दहावीला होता रे ट्रिग्नोमेट्री. यस सर. आपण रेशिओवर बघितलं होतं तिथं 45 चा व्हॅल्यू काय असतोय, तिथं 60 चा व्हॅल्यू काय असतोय, साइन कॉस tan चं सगळे आपण बघितलं होतं आपल्याला, बरोबर. दहावीला थोडं बघितलं होतं आपण, अजून डीप मध्ये आपल्याला स्टडी करायचंय. पण सोपं पहिल्यांदा आपण काय करूया, मिनिट घेऊया, त्यानंतर शेवटी ती ट्रिग्नोमेट्री आपण स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, आणि tan थीटा या पद्धतीने तुम्हाला यूज करायचं. समजा लाईन जाते तर अँगल पेअर होतं, लाईन मध्ये पॉझिटिव्ह अँगल पेअर होत असेल, बरोबर आहे. तिथं फर्स्ट कोऑर्डिनेट मध्ये क्वाड्रंट मध्ये काय असते, इथं सगळे पॉझिटिव्ह असते. हे पॉझिटिव्ह अँगल मध्ये ना, इथं पॉझिटिव्ह एक्स असतं ना, पॉझिटिव्ह एक्स असतो, इकडे निगेटिव्ह एक्स असतो, इकडं पॉझिटिव्ह वाय असतो, इकडं निगेटिव्ह वाय असतो. ओके, हे आपल्याला ऑर्डिनेट माहिती आहे, कोऑर्डिनेट सगळे एक्सेस, बरोबर आहे. त्याच्यामध्ये इथे अँगल कुठं असते, ते अँगल पेअर होत असेल, इथं ही थीटा इथं पेअर होतोय, पण हा थीटा तर व्हॅल्यू आपल्याला अँगल पेअर होत असेल ते लाईनला पॉझिटिव्ह एक्स एक्सिस वरती, त्यावेळी हा थीटाचा जो स्लोप काय असतो तिथं tan थीटा असतो, टॅन्जंट रेशिओ असतो इथं, थीटा इज इक्वल टू tan थीटा, हा स्लोपचा फॉर्म्युला तुम्हाला तिथं यूज करायचा आहे. ओके, समजा अँगलचा व्हॅल्यू जर तुम्हाला दिले असेल, इंक्लिनेशन ऑफ थीटा जर दिले असेल, त्यावेळी तुम्ही काय करायचं, tan थीटाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, आलं लक्षात सगळ्यांना. पहिला फॉर्म्युला येतो टॅन्जंटचा. ओके, आलं लक्षात सगळ्यांना. येस सर. ओके, दुसरा एक फॉर्म्युला आहे स्लोप ऑफ लाइन पासिंग थ्रू द 2 पॉइंट्स. दुसरा एक फॉर्म्युला येतोय, त्या फॉर्म्युला लक्षात ठेवा सगळ्यांनी. इकडे लिहूया, स्लोप इज इक्वल टू m इज इक्वल टू tan थीटा. ओके, त्यानंतर सेकंड आहे द स्लोप ऑफ लाइन पासिंग थ्रू द 2 पॉइंट्स. सेकंड फॉर्म्युला आहे. आता हे आपण इंक्लिनेशन ऑफ थीटाचा जर अँगल दिला असेल तिथं आपल्याला, त्यावेळी हा फॉर्म्युला यूज करायचा वेगळा. लक्षात ठेवा, एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारलंय, थीटाचा व्हॅल्यू दिला असेल त्याच्यावर तुम्हाला स्लोप फाइंड करायला विचारलं, फाइंड करा सांगतोय, त्यावेळी तुम्हाला फाइंड करता आलं पाहिजे. हॅलो सेकंड मध्ये दिला स्लोप ऑफ लाइन
passing through the 2 points. बरोबर, 2 पॉइंट जर लाईन पास होत असेल तर त्या दोघांमध्ये एक आपण काय करूया, ग्राफ काढूया. जे x असतोय, नेगेटिव्ह x इकडं, पॉझिटिव्ह x असतोय, नेगेटिव्ह y असतोय इकडं, पॉझिटिव्ह. बरोबर, एक लाईन आहे, लाईन दिली, हे 2 पॉइंट आहेत, एक p पॉइंट आहे आणि एक q पॉइंट आहे. हे लाईन आले तर इथं x1 काय करू आपण, x1 y1 आणि x2 y2 2 पॉइंट दिले आपल्याला. त्या 2 पॉइंट मध्ये लाईन पास झालेला आहे, पासिंग थ्रू द 2 पॉइंट. या 2 पॉइंट मध्ये लाईन पास झालेला आहे. त्या 2 पॉइंट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्या 2 पॉइंट मध्ये स्लोप आपल्याला काढायचा आहे. ओके, म्हणजे परपेंडिक्युलर अँगल आपण काढतोय, इथे थीटा तयार होतोय, त्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला द्यायचा. तर काय करू आपण, डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला देतोय, पासिंग थ्रू द 2 पॉइंट्स. therefore slope is equal to काय करायचा, slope is equal to, that is m is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1. ओके, फॉर्म्युला लक्षात ठेवा सगळ्यांनी. slope is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. 2 पॉइंट जर तुम्हाला दिले असेल एक्झाम्पल मध्ये, त्यावेळी तुम्हाला ही फॉर्म्युला यूज करायची. जर तुम्हाला स्लोप फाइंड करायला सांगितलंय आणि 2 पॉइंट दिले असेल, हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि थीटाचा व्हॅल्यू जर दिले असेल, त्या tan थीटाचा फॉर्म्युला तुम्हाला तिथे यूज करायचा आहे. ओके, येतो लक्षात सगळ्यांना 2 फॉर्म्युला स्लोपचा. यस सर. 2 पॉइंट जर तुम्हाला Yes, sir. x1 y1 आणि x2 y2 2 पॉइंट जर दिले असेल, त्यावेळी काय करा, हा स्लोपचा फॉर्म्युला यूज करा, y2 y1 upon x2 x1. आणि त्या अँगल जर दिले असेल, थीटाचा व्हॅल्यू जर दिले असेल, त्यावेळी tan थीटा इज इक्वल टू ती फॉर्म्युला यूज करा. हा 2 फॉर्म्युलावरती आपल्याला आता आपण एक्झाम्पल वगैरे सॉल्व्ह करूया. ठीक आहे, लोक कसं करायचं आपण एक्झाम्पल बघूया आता. एक 2-3 रिमार्क लिहून घ्या सगळ्यांनी. याला स्लोपला पण अजून एक नाव म्हणता येतं, स्लोपला ग्रेडियंट म्हणून म्हणतो आपण. लक्षात ठेवा सगळ्यांनी, 2 स्लोपला अजून एक नाव आहे ग्रेडियंट ऑफ लाईन. स्लोपला अजून एक नाव लक्षात ठेवा, ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या, ग्रेडियंट ऑफ लाईन. स्लोपला अजून एक नाव आहे, that is स्लोप, ब्रॅकेट मध्ये ग्रेडियंट ऑफ लाईन. gradient of line. या दोन्हीचं नावाने आपण इथं डिनोट करतो त्याला स्लोप. नोट लिहून घ्या. मला सांगा, याच्यावरती y एक्सिस वरती स्लोप काय असते? काय सर? स्लोप ऑफ y एक्सिस वरती स्लोप असेल काय असते? y एक्सिस वरती जर लाईन असेल तर स्लोप काय असतो? तर नॉट डिफाइंड होतो. लिहून घ्या. 2 कॉलम आपण लिहून घेतोय. एमसीक्यू मध्ये पण विचारले आपल्याला काय करायला पाहिजे. The slope of x axis is, x axis वरती स्लोप असेल, लाईन जर x axis वर असेल याचा, बरोबर आहे, कुठल्याही इथं लाईनचा 2 पॉइंट आहे इथं, तर p आणि q आहे, हा 2 पॉइंट दिले आणि x axis वरती 2 पॉइंट आहे. इथं लाईन काय होतील 2 पॉइंट मध्ये, जर पॉइंट जर x axis वरती असेल, 2 पॉइंट जर x axis वर असतील, त्यावेळी त्याचा स्लोप काय असतो? इथं 0 असतो. ओके, लक्षात ठेवा. स्लोप ऑफ लाईन, the slope of x axis
इज 0. ओके, तर लाईनचा 2 पॉइंट जर समजा इथं एक्स ऍक्सिस वर जर असेल त्यावेळी त्याचा स्लोप काय असतो इथं 0 असतो. लिहूया 2 points of x axis are of the form 2 points of x axis are of the slope is 0 are of the slope is 0. म्हणजे x axis वर जर इथं जर समजा पॉइंट असेल त्याचा स्लोप काय असतो इथं 0. लक्षात ठेवा. आणि दुसरा आहे का सर सेकंड पॉइंट रिपीट करा ना. पहिला ते सांगतो बाबा, पहिला पॉइंट मी सांगतोय आता 2 points of x axis of the slope is 0. दूसरा पॉइंट लिया 2 points of y axis 2 points on y axis, then their slope is not defined. Then their slope is not defined. ओके, लिहून घेतला दोन्ही पॉइंट ना एमसीक्यू मध्ये विचारू शकते तिथं. तर समजा 2 points on x axis, then their slope is 0. and 2 points on y axis, then their slope is not defined. y axis वरती आपल्याला स्लोप इथं नॉट डिफाइंड होतोय आणि x axis वर जर पॉइंट असेल तिथं स्लोप काय असतो इथं 0. त्या दोन पॉइंट असे ठेवायचे आणि आपण काय करूया स्लोप कसा फाइंड करायचा आपण बघूया. आपण अजून एक फॉर्म्युला आहे, जनरल इक्वेशन जर असेल त्याचा स्लोप कसा काढायचा. स्लोप ऑफ जनरल इक्वेशन, स्लोप ऑफ अजून एक दुसरा एक लाईन दिली असेल, जनरल इक्वेशन दिली असेल त्याचा स्लोप काय असेल बघा. स्लोप ऑफ जनरल इक्वेशन काय, जनरल इक्वेशन काय असतं लाईनचा, इक्वेशन ऑफ लाईन ax plus by plus c. एक जनरल इक्वेशन आहे, हा लाईनचं इक्वेशन आहे ax plus by plus c is equal to 0. त्याचं लाईनचं इक्वेशन आहे. याचं काय तुम्हाला याचं डेफिनेशन काय आहे, स्लोप ऑफ लाईन काय आहे. देन स्लोप इज इक्वल टू काय, दॅट इज m इज इक्वल टू कोण सांगता येते माइनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y. लिहून घ्या सगळ्यांनी, माइनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y. माइनस इनटू येतो, दॅट इज माइनस इनटू कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y. बरोबर आहे. स्लोप इज इक्वल काय असतं बघा, त्या टाइपचं एक जर इक्वेशन दिले असेल तुम्हाला लाईनचा, त्या लाईनच्या इक्वेशनचा स्लोप कसा फाइंड करायचा. कोएफिशिएंट ऑफ x कोएफिशिएंट ऑफ x काय आहे आणि कोएफिशिएंट ऑफ y दॅट इज इक्वल टू माइनस a अपॉन b. हा स्लोप काय असणार आहे इथं, दॅट इज m इज इक्वल टू, ही एक फॉर्म्युला आहे तुम्हाला लक्षात ठेवायची. जनरल इक्वेशनचा लाईनचा इक्वेशन आहे ax plus by plus c is equal to 0. लाईनचा स्लोप कसा काढायचा, दॅट इज स्लोप इज इक्वल टू माइनस इनटू कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y. दॅट इज इथं x चा कोएफिशिएंट a असेल आणि y चा कोएफिशिएंट b जर असेल तर स्लोप काय होतोय माइनस a अपॉन b. हे आपण यूज करणार बऱ्याच ठिकाणी पुढे थेरम मध्ये. ओके, मग तुम्हाला तिथं फॉर्म्युला यूज टोटल 3 फॉर्म्युला आपण स्लोपचं बघितले इथं. बरोबर आहे. पहिला कुठले m is equal to tan theta. m is equal to tan theta.
स्लोप इज इक्वल टू पहिल्यांदा टॅन थिटा बघितलं आपण. ओके, टॅन थिटा कधी यूज करायचा? अँगल दिला असेल तर. अँगल दिला असेल तर. अँगल दिला असेल तर आपण काय करतो, ती फॉर्म्युला टॅन थिटाचा यूज करायचा. जर समजा इक्वेशन दिलं असेल जनरल इक्वेशन, मग त्यावेळेस स्लोपचा फॉर्म्युला कुठला यूज करणार? मायनस ए अपॉन A upon B. मायनस ए अपॉन बी. इथं फॉर्म्युला येऊन दिल्यावर तुम्हाला ती फॉर्म्युला यूज करायची. जर समजा 2 पॉईंट जर दिले असेल तिथं, त्या 2 Y2 Y2 minus Y2 Y1. minus Y2 Y1 minus upon Y1 X2 upon minus X2 X1. minus X1. बरोबर आहे. तिन्ही फॉर्म्युला सगळं लक्षात आलंय. मग आपण काय करूया, त्याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह करू. पण हे एक तरी तुम्हाला फॉर्म्युला विचारू शकते, शक्यतो ह्याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल असतो एक. हा, एक्झाम्पल तुम्हाला स्लोप काढायचा असते. या तिन्ही पैकी कुठलं तरी तुम्हाला फॉर्म्युला यूज करून 1 मार्काला एक क्वेश्चन असतं, स्लोप फाइंड करायचा. ठीक आहे, समजलं सगळं ना? Yes, sir. हा तिन्ही फॉर्म्युलावरती आपण काय करणार, एक्झाम्पल सॉल्व्ह करू. लिहून घ्यायचं ना तिन्ही फॉर्म्युला. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, बाकी काय याच्यामध्ये नाही ठेवा. एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतं आपल्याला. आणि हे स्लोप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता हे शेवटपर्यंत तुम्हाला तिथं स्लोप काढायचा आहे. शेवट पॉईंट संपेपर्यंत तुम्हाला प्रत्येक पॉईंट मध्ये स्लोप काढायचा आहे. त्यामुळे स्लोपचा पॉईंट लक्षात ठेवा सगळ्यांनी. फर्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या. फाइंड स्लोप ऑफ लाइन whose inclination is find slope of line whose inclination is whose inclination is 60 degree. Okay, find slope of line whose inclination म्हणजे ते अँगल आपण म्हणतो थिटाचा व्हॅल्यू दिले, whose inclination is 60 degree. बरोबर, inclination म्हणजे पॉझिटिव्ह एक्स एक्सिस वरती जर जे अँगल तयार होतो त्याला आपण रिपीट करा. find the slope of line whose inclination is 60. That is theta is equal to काय आपल्याला इथं 60 degree. हा, काय झालंय? बघा इकडं theta is equal to given काय आहे, theta is equal to 60 degree आहे. We know that the slope of line whose inclination theta is slope m is equal to tan theta. tan theta. Okay, inclination theta म्हणतो आपण याला, हे slope is equal to m is equal to tan theta. ओके, तर आपल्याला थीटाचा व्हॅल्यू दिलाय m is equal to tan 60 डिग्री वर. ओके, 60 चा tan 60 चा व्हॅल्यू काय असेल? √3. स्लोप काय झाला याचा असं √3 येतो. ओके, समजलं सगळ्यांना इथं? Yes, sir. सर ब्लर दिसतंय. ब्लर दिसतंय का? No, sir. No, sir. ते दिसेल चांगले, फक्त थोडं नेटवर्क कमी जास्त होते ना, त्यामुळं होईल. ओके, आणि समजलं सगळ्यांना? सोपं एक्झाम्पल आहे, काय आवड नाही तुम्हाला. एक म्हणतो या टाइपचं एक्झाम्पल असतो. एक इन्क्लिनेशन थीटा व्हॅल्यू दिली असेल त्यावेळी काय करायचं, तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा tan थीटाचा. हा tan 60 चा व्हॅल्यू तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, tan 60 तुम्हाला कॅल्क्युलेटर पण करता येते. सर तो टेबल पाठवा ग्रुपला. हा, टेबल पाठवा की सर तो व्हॅल्यूचा tan 0. चार्ट वर सगळं पाठवतो, नोट्स पाठवतोय, त्याच्यावरती तुम्हाला कळेल सगळं. ओके, चार्ट वर तुम्हाला काय आपल्याला
युट्यूब वरती भरपूर मिळतील आपल्याला. काय रेशिओ सर आवाज येत नाहीये. तर आवाज खूप लहान येतोय. ट्रिग्नोमेट्रीचा रेशिओ आपल्याला युट्यूब वरती भरपूर आपल्याला व्हॅल्यू मिळतील. आपल्याला त्याचे व्हिडिओ वर मिळते. आवाज येत नाही सर. सर ओके ओके. आता हे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, टेबल वर आपल्याला याच्यामध्ये मिळतोय. नेटवर सर्च करा, तुम्हाला ते ट्रिग्नोमेट्री रेशिओ मध्ये टाकायचा. तुम्हाला 0 पासून 360 पर्यंत सगळ्यांचा रेशिओ मिळतो तुम्हाला. ओके, त्याचा अँगल मिळतो आपल्याला. किंवा मी टेबल पाठवतो ग्रुपला आणि ते आणि हे नोट्स बरोबर पाठवतोय, सगळे लिहून घ्या. ठीक आहे. बघा आता हे इथं तुम्हाला tan 60 पर्यंत येतात. तुम्ही tan 60 चा व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्हाला tan 60 चा कॅल्क्युलेटर वरून आपल्याला काढता येतो आन्सर त्याचा. पण √3 चा डायरेक्ट काही कॅल्क्युलेटर वरती √3 येतोय, काही कॅल्क्युलेटर वरती पॉइंट मध्ये आन्सर येतो त्याचा. ओके, त्याचा आधी तुम्हाला तुमच्या कॅल्क्युलेटरच्या डिग्री मध्ये आणि रेडियन मध्ये दोन टाइप मध्ये असतो ते कॅल्क्युलेटर. ओके, 60 चा रेडियन मध्ये आणि डिग्री मध्ये. रेडियन मध्ये काय असतंय π/3. 60 ला आपण काय म्हणू रेडियन मध्ये येतोय आणि 60 डिग्री काय आहे डिग्री मध्ये येतोय. त्या दोन्हीचा आन्सर म्हणजे सेम मीनिंग आहे. एक रेडियन मध्ये आणि एक डिग्री मध्ये. तुमचं कॅल्क्युलेटर दोन टाइप मध्ये असू शकते, रेडियन मध्ये पण आहे आणि डिग्री मध्ये पण आहे. पण तुम्ही जर डिग्री मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आर यायला पाहिजे, डी म्हणून येते वर तिथं, डी यायला पाहिजे तुम्हाला कोकण कॅल्क्युलेटर वरती आणि आर येतो तिथं. तर आर असेल तिथं ते रेडियन मध्ये असतं कॅल्क्युलेटर आणि डी जर असेल ते डिग्री मध्ये असतं. त्यावेळी tan 60 मारायचे टाकायचा आन्सर मिळतो आपल्याला. किंवा tan π/3 मध्ये आपल्याला रेडियन मध्ये असेल tan π/3 करायचं तर आपल्याला आन्सर मिळतो, कॅल्क्युलेटरवर आन्सर मिळतो. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल लिहूया. फाइंड द स्लोप ऑफ लाइन. फाइंड स्लोप ऑफ लाइन whose inclination is 120 degree. Whose inclination is 120 degree or 2 π/3 radian. डिग्री मध्ये आणि 2 π/3 रेडियन त्या टाइप मध्ये तुम्हाला दिलेलं असू शकते. दोन 120 डिग्री आणि प्लस आपण रेडियन मध्ये लिहितोय 2 π/3. ओके, रेडियन मध्ये कसं कन्वर्ट करायचं, डिग्रीचं कन्वर्ट करायचं तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये शिकवतील, त्यावेळी आपण बघूया. आता फक्त लक्षात ठेवा 120 डिग्री म्हणजे 2 π/3 रेडियन असते. ओके सर, हा 2 π/3 रेज टू कुठलं साइन आहे ते, काय साइन आहे तरी सांगता का, दिसत नाहीये नीट. 2 π/3 रेडियन. इथं पॉवरला आपण काय पॉवरला सी लिहिलं तिथं. हा सिंबल आपण रेडियन मध्ये तिथं सिंबल मेन्शन करतो सी ला. ओके, पॉवरला. आणि पायच्या वेळी 180 डिग्री असतो, लक्षात ठेवा. पायच्या वेळी काय असतं इथं 180 डिग्री असते, ते लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि कॅल्क्युलेट करा, आपल्याला 120 येतं आन्सर, डिग्री मध्ये कन्वर्ट होतो पायच्या वेळी तिथं पुटअप केल्यानंतर. ओके, आता इन्क्लिनेशन आपल्या थिटाची पण काय दिले गिवन. theta is equal to 120 degree दिले. then slope is equal to, that is m is equal to tan theta, tan 120 degree. काय येतो आन्सर कोण सांगता येते? -√3. 60 चा अपोजिट साइन असणार आहे ना, -√3. ओके, असं ओके. दुसरा एक फॉर्म्युला एक्झाम्पल लिहून घ्या. Find the slope of line whose inclination theta is equal to, theta is equal to 5 π/6 रेडियन. पायच्या वेळी 180 ठेवा आणि किती डिग्री होतं बघा आणि त्याचा आन्सर काढा सगळ्यांनी. 30 डिग्री. डिग्री येते का? किती येतं बघा. पायच्या वेळी 180 ठेवायचा आणि कॅल्क्युलेट करायचा आणि किती डिग्री मध्ये कन्वर्ट होतो बघा.
आणि मग त्याचा आन्सर काढा. त्या थीटाच्या ठिकाणी त्याचा व्हॅल्यू ठेवा आणि आन्सर सांगा. हा 5 into 180 divided by 6. 5 into 30. It is a 150 degrees. 150 degrees डायरेक्ट कॅल्क्युलेट करा ह्याच्यावरती कॅल्क्युलेटर वरती आणि आन्सर लिहा. किती येतो बघ. त्याचा आन्सर येतो m is equal to tan 150 degree is equal to -1 by √3 येतो बघा. आन्सर लिहूया कॅल्क्युलेटर वरती करा मायनस मध्ये आन्सर बरोबर आहे. हा थीटाचा व्हॅल्यू आपण जरा थीटाचा थोडा आपण काय करणार आहे जास्त त्याच्या डीप मध्ये नको जायचं. कारण कसं आहे ट्रिग्नोमेट्रीचा आपल्याला शिकल्याशिवाय आपण याला हा थीटाचा आपण जास्त डीप मध्ये जाऊ शकत नाही. बरोबर आहे. ट्रिग्नोमेट्री आधी शिकावं लागते आपल्याला. म्हणजे 150 डिग्रीच्या डायरेक्ट आपल्याला व्हॅल्यू जर मिळत नसेल त्याला काय करावं लागेल आपल्याला 90 प्लस थीटा मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. ते आयलँड अँगलचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट करून वगैरे आपल्याला ते एकदम सॉल्व करायचं असते. हॅलो सर. हा सर थर्ड एक्झाम्पल नाही समजलं, रिपीट करा ना. कुठलं हे 5 by 6 is equal to यस सर. 5 by 5 चं व्हॅल्यू 180 असतं ते आपण सांगतो तुम्हाला. 5 चं व्हॅल्यू 180 असते. 180 ठेवा आणि कॅल्क्युलेट करा किती येतं 150 डिग्री येतं. डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आणि रेडियन मध्ये. रेडियनचं काय करायचं डिग्री मध्ये कन्वर्ट करा 150 डिग्री येतं. ओके 150 डिग्री मध्ये तुझा आन्सर येतो tan 150 येतोय. tan 150 चा -1 by √3 आहे आन्सर आहे. ठीक आहे लक्षात ठेवा. ते आयलँड अँगलचा फॉर्म्युला आपण यूज करून सॉल्व करतोय. बघा आपण ट्रिग्नोमेट्री नंतर येणार आहे. आपण पहिल्यांदा काय केलं आपण स्ट्रेट लाईन वर घेतला. जास्त थीटाचा जास्त यूज करत नाही आपण इथं. एवढं स्लोप मध्ये आपण जास्त यूज करतोय. तर होमवर्कमध्ये तुम्हाला फाइंड स्लोप ऑफ लाइन पासिंग whose inclination is theta is equal to 0 degree and second one theta is equal to 90 degree. दोन्हीचं काय करा स्लोप फाइंड करा नंतर काय. ओके tan 0 चं काय कम सोपं आहे का आपण नाही. दुसरा एक्झाम्पल बघूया आपण. लिहूया find the slope of line passing through the points. Find the slope of line passing through the points -1, -2 and -3, -8. दोन पॉइंट दिले आपल्याला. त्याचा स्लोप फाइंड करायचा आपल्याला. कुठला फॉर्म्युला यूज करणार इथं तुम्ही y2 minus y1 upon x2 minus x1. x2 minus x1. Okay, now लिहूया पहिल्यांदा. Let the given point a of x1 y1 is equal to a of second point y2 of -3, 8. ओके हे पॉइंट दिले आपल्याला. याच्यामध्ये कळतं तुम्हाला x1 आणि x2 कुठला येतो काय येतो याच्यामध्ये. हा दोन पॉइंट मध्ये x1 x2 काय आहे x1 minus 1 and x2 minus 3. x1 किती आहे -1 -1. x1.
x2 किती आहे? -3 2 -3. सगळ्यांना माहित लक्ष द्यायला पाहिजे बघा. x1 y1 आपण ऑर्डिनेट म्हणतोय. पहिला पॉईंट असतो x1 चा आणि दुसरा पॉईंट असतो y1 चा. दुसरा पॉईंट x2 चा पॉईंट असतो आणि y2 चा पॉईंट असतो. पॉईंट ऑब्झर्व लक्षात ठेवायचा. बरोबर आहे. आणि इथं पॉईंट मध्ये बघा x1 y1 म्हणजे -1, 1 आहे. दॅट इज 1 -1, 1 असतो. x आणि y चा व्हॅल्यू असतो देतात. x1 चा आणि y1 चा आणि इथे x2 चा y2 चा व्हॅल्यू असतो. ओके हे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे देतात. Next आहे therefore slope is equal to direct formula use करतो आपण m is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. काय दिले y2 8 -2 8 -2 2 upon -3 -1. 6 minus 3 plus 1 किती? -2 -2 therefore slope is equal to किती? तुमचा आवाज ब्रेक होतोय. सर आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय का? Yes, sir. येस सर. हो येते आवाज हा. हे समजलं सगळ्यांना? एक्झाम्पल Yes, sir. सर आवाज पुन्हा ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतो. x1 आणि x1 x2 y2 हा स्पॉट लिहून घ्यायचा. पहिल्यांदा लिहून घ्यायचा. त्याच्यावर काय करा फॉर्म्युला यूज करा आणि आन्सर आपल्याला काढायचं शेवटी. ओके जास्त आपण यूज करणार आहे तिथं स्लोप सगळीकडे यूज करणार आहे. तिन्ही फॉर्म्युला आपण यूज करणार आहे तिथं. इक्वेशन सॉल्व्ह करताना तिन्ही फॉर्म्युला आपल्याला तिथं यूज करायचे. त्यामुळं पहिल्यांदा तिन्ही त्याचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात घ्यायचं. ओके सेकंड एक्झाम्पल लिहून या. हॅलो सर. सर बोर्ड फार सर राईट साइडला बघा ना तुम्ही एक एक्झाम्पल दिलं ना थीटा इक्वल टू 90 डिग्री पण tan tan 90 ची व्हॅल्यू नसते ना काही. किती येत नाही काढता येत नाही का? Not नाही defined सर आहे, नॉट sir. डिफाईन्ड व्हॅल्यू आहे ना. Not defined. Yes, not defined. आवाज येत नाही सर. आवाज येत नाही सर. It's fine.
Summary example. Hello. क्लियर नाही का? हा समजलं की एक्झाम्पल सगळ्यांना? सर तर थीटा 90 डिग्री असल्यावर काय करायचं सांगा ना. Passing through the points. सर थीटा 90 डिग्री असल्यावर काय करायचं सांगा ना. 90 डिग्रीचा आपल्याला काय येते तिथं नॉट डिफाईन होतं बरोबर आहे. 90 डिग्री कसं येते y ऍक्सिस वरती येते तिथं, बरोबर आहे. y ऍक्सिस 90 डिग्री हा प्लस सर. y ऍक्सिस वरती येते नाही का. y ऍक्सिस वरती आपल्याला माहिती आहे काय असतं स्लोप. इथं काय आहे आपल्याला लाईन कुठे आहे तिथं 90 डिग्री येते असं लाईन आहे त्या लाईनचा आणि इथं अँगल तयार होतो इथं. ओके आपण स्टडी केला होता काय दिले इथं एक लाईन दिले मग लाईनचा एक अँगल तयार होतो पॉझिटिव्ह ऍक्सिस वरती 90 डिग्री होतो. मग 90 डिग्री म्हणजे किती काय झालं इथं y ऍक्सिस ला पॅरलल होतोय. म्हणजे y ऍक्सिस वरती ज्यावेळी पॅरलल असते तर त्याचा स्लोप काय असतो तिथं नॉट डिफाईन्ड होतो. आपण मगाशी लिहून घेतलं होतं नोट लिहून घेतलं होतं बरोबर ना. येस सर. येस सर. नोट लिहून दिलं तुम्हाला y ऍक्सिस वरती स्लोप काय असतो नॉट डिफाईन होतो. मग 90 डिग्री स्ट्रेट लाईन झाले y ला पॅरलल होतो y ऍक्सिस ला. पॅरलल लाईन झाले की त्यावेळी ते स्लोप काय असतो त्याचा नॉट डिफाईन होतो 90 डिग्रीचा. ओके समजलं का सगळ्यांना? Yes, sir. येस सर. येस सर. Passing through the points example in here. Find the slope of line passing through the points -6, 2, 0, -4. -6, 2 and 0, -4. काय त्याचा असतं? तर सेकंड पॉइंट -1. काय आहे. सर -4 आहे ना ते. सर बोर्ड क्लिअर दिसत नाही. 0, सर ब्लर दिसतंय बोर्ड. सर स्लोप इज इक्वल टू -1 येते. -1. -1 येते आन्सर. हे -6, 2 आहे आणि 0, -4 आहे. therefore slope is equal to काय येते? तर डायरेक्ट एक पॉइंट चेंज करायचं बघा -6, 2 आहे आणि इथं 0, -4 आहे. ते प्रॉब्लेम यूज करायचा काय येतं बघा y2 -4 -1 -2. -2 divided by x2 -x1 0 -6 काय येतं -6 आपण +6 येतं that is equal to -1. तो पॉइंटचा स्लोप कळाला सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. येस सर. दुपारी लेक्चर आहेत ना? हा सर. Yes, sir. आहे. आहे sir. दुपारी लेक्चर उद्या आहे का आज आहे? आज आहे. सर. तर मग दुपारी लेक्चर मध्ये आपण ह्याच्यावरती जास्त डीप मध्ये स्टडी करू. ओके आज स्लोपचा पॉइंट आपण संपूया. दुपारी होमवर्क एक्झाम मध्ये तुम्ही त्यावेळेचा तर पीडीएफ पाठवा स्लोपची. तो पाठवा. अटेंडन्स यूज करा.